नमस्कार, मी सायली. नृत्यकला म्हणजे काय? याचा कधी विचार केलाय का? आपल्याला झालेला आनंद सगळ्यांना सांगण्यासाठी शरीराच्या सुंदर प्रकारे केलेल्या हालचाली म्हणजे नृत्य. सुरुवातीला हा नाच नैसर्गिक स्वरूपात असणार आणि असतोच, पण त्यावर काही संस्कार करून तो अधिक देखणा करण्याकडे मनुष्याच्या बुद्धीने प्रयत्न केला असणार आणि संस्कारातूनच सौंदर्यपूर्ण जडणघडण घडते. अगदी साध्या गोष्टीचं उदाहरण घेऊया. मनुष्याच्या प्राथमिक गरजा काय? अन्न, वस्त्र आणि निवारा. मानव आधी अन्न पिकवू लागला आणि ते कच्चं खातानाच त्याने हे अधिक रुचकर कसे बनेल याचा विचार करताना त्याने पाकक्रियेचा शोध लावला आणि यातूनच निर्मिती झाली शास्त्र. त्याचप्रमाणे आदिवासी काळात मनुष्य ज्या वेळेला रानटी अवस्थेत होता त्यावेळेला तो झाडांच्या साली अंगाभोवती गुंडाळून ऊन, थंडी, वारा यापासून संरक्षण करत होता. पण आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि विचारशक्तीच्या जोरावर त्याने वस्त्र हे केवळ शारीरिक गरज एवढेच मर्यादित न ठेवता त्याने शिवणकलेची निर्मिती केली आणि असे खूप प्रकारचे कपडे शिवून ते घालून जास्तीत जास्त सुंदर कसे दिसतील याकडे आपला आज कल असतो. हे काय सांगायला हवे? तीच गोष्ट निवारा. नुसतेच कसे तरी बांधलेले 4 भिंती आणि छप्पर म्हणजे घर नव्हे, तर आकर्षक रचना करून अभ्यासपूर्ण सर्व सुखसोयींयुक्त असणारे घर निर्माण करण्यासाठी वास्तुशास्त्र आणि सजावट या कलांची निर्मिती झाली. म्हणजेच आधी नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या गोष्टीतूनच शास्त्रीय कला निर्मिती झाली असणार, होय की नाही? यामधलंच एक शास्त्रीय नृत्य म्हणजे कथ्थक.